अखेर पाडळसरे धरण प्रकल्पाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश झाला असून केंद्र शासनाने 859 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे आज अधिकृत अधिसूचनेद्वारे स्पष्ट झाले। या निर्णयामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळून हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। या महत्त्वाच्या प्रकल्पाला यापूर्वीच PIBची मान्यता प्राप्त झाली होती, मात्र PMKSY योजनेतील समावेशामुळे निधी वितरण, प्रशासकीय मंजुरी आणि काम सुरू करण्याच्या प्रक्रियेस आता अधिकृत वेग मिळणार आहे। या ऐतिहासिक निर्णयामागे खासदार स्मिता वाघ यांचा सातत्यपूर्ण व प्रभावी पाठपुरावा निर्णायक ठरला आहे। खासदार झाल्यापासून त्यांनी प्रकल्पासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध पातळ्यांवर पाठपुरावा करताना लोकसभेतही या संदर्भात आवाज उठवला। केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह संबंधित सर्व यंत्रणांशी त्यांनी थेट संपर्क साधला। या निधी मंजुरीबद्दल प्रतिक्रिया देताना खासदार वाघ म्हणाल्या, पाडळसरे प्रकल्पाच्या PMKSY योजनेतील समावेशामुळे केवळ निधी मंजूर झाला नाही, तर जळगाव जिल्ह्यातील शेती व शेतकऱ्यांसाठी ही एक नवी दिशा व नवसंजीवनी ठरणार असल्याचे म्हटले आहे।